लक्ष्मण हाकेंनी काल रात्री मद्यप्राशन केलं नाही, प्राथमिक अहवालातून माहिती समोर, मुख्य अहवालाची प्रतीक्षा। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे दौऱ्यावर 5 ऑक्टोबरला संभाजीनगर, 6 ऑक्टोबरला नाशिक तर 7 ऑक्टोबरला पुण्याचा दौरा। भगवान भक्तीगडावर होणार पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा, मेळाव्यात काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष। गर्दीचे आणि एक दशक। कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासनेंचा उमेदवारीवर दावा, कसबा मतदारसंघात भाजपची डोकेदुखी वाढणार। नंदुरबारमध्ये भाजपला धक्का, आदिवासी नेते पद्माकर वळवींचा भाजपला रामराम, आदिवासी समाजाच्या प्रश्नासाठी राजीनामा देत असल्याचं वक्तव्य। माजी आमदार विलास लांडे लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी खात्री, विलास लांडेंचा मुलगा विक्रांत लांडेंचं विधान। पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांकडून अजित पवारांना धक्का। अतिविश्वास ठेवू नका आणि गाफील राहू नका, देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र। महाविकास आघाडीची नवरात्रीच्या पहिल्याच आठवड्यात पहिली यादी येणार, विदर्भातील काही जागांमुळे जागा वाटपाचा तिढा। 2029ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार आणायचे, कार्यकर्ता मेळाव्यात अमित शहांचं विधान। मुंबईतील जागांचा आढावा घेण्यासाठी कोर कमिटी सोबत बैठक। महाराष्ट्र बीआरएस पवारांच्या राष्ट्रवादीत विलीन होणार, 6 तारखेला पुण्यात पवारांच्या उपस्थितीत प्रवेश। मराठा समाजाचं परभणीत आमरण उपोषण, ईडब्ल्यूएस आरक्षण पुन्हा लागू करण्याची मागणी। पाथर्डीत भाजपच्या कार्यक्रमात राडा, खोटे पदाधिकारी दाखवून मत नोंदणीचा प्रयत्न। फरार आरोपींना अटकपूर्व जामिनाची वाट बघताय का? बदलापूर प्रकरणी हायकोर्टाचे सरकारला खडेबोल। वाराणसीत साईबाबांच्या मूर्तीवरून मोठा वाद, काशीतल्या 14 मंदिरांमधील साईबाबांच्या मूर्तीचं केंद्रीय ब्राह्मण सभेनं केलं गंगेत विसर्जन।